पंचांच्या डाव्या हाताकडून जरूर सज्ज झालाय गोलंदाज हर्ष. आणि पहिला चेंडू मात्र स्विंग इन मिस पाहायला मिळतोय. वेगावर स्वार झालाय हर्ष आणि त्यानंतर त्या वेगाचा प्रत्युत्तर चेतनकडे जरूर नव्हतं. चेंडू मात्र विसावला गेला आणि पहिला निर्धाव चेंडूची सांगता जरूर पाहायला मिळते. आणि आता मात्र सुरेख फटका सजवला जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा जरूर पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने जरूर हा प्रयत्न चांगला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. क्षेत्ररक्षणाची पाबंदी असणार हे षटक. आकृतीचा चेंडू आणि आता मात्र डीप पॉइंटच्या दिशेने चौकाराने आगास प्रारंभ मात्र तिसऱ्या चेंडूवर जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्येचं खातं इथून उघडलं जाते ते एकविरा बेलापूर संघाचं आणि स्वतःचं वैयक्तिक खातं चेतन जरूर उघडून देतोय. पहिल्यांदाच मात्र खेळ करत असतील या कोळशेत संघासमोर एकविरा बेलापुरा संघ, त्याच कारणामुळे इथे थोडस समाचार जरूर घेतला गेला आणि त्यानंतर चौकार जरूर आलाय. चला 4 धावा जरूर पाहायला मिळत आहेत. डेनिस 11 नेरुल आणि गावदेवी कोलशेत अशी नंतरची लढत जरूर पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन प्लीज आपण उपस्थित असाल तर टॉस साठी या. आता मात्र लोअर फुल टॉस आणि या पद्धतीची गोलंदाजी स्ट्रेट अँड ड्राईव्ह चौकारानंतर मात्र घेतलेला हा खरपूस समाचार. चेतन ऑन फायर पाहायला मिळतो. हा षटकार धावसंख्या 10 वर जरूर जाऊन पोहोचली जाते. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला क्रिश तर अंदाज घेतला प्रयत्न इथे मात्र केला होता गोलंदाजाचा फलंदाजाकडून. त्यानंतर जशी संधी मिळाली त्यानंतर चौकार आणि त्यानंतर षटकार जरूर पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा एक अनुभवी खेळाडू बराच काळ मात्र बेलापूर संघाच्या क्रिकेटसाठी व्यतीत केलेला हा चेतन मात्र जरूर पाहायला मिळतोय, ज्याच्या खांद्यावर मात्र सलामीला येण्याची जबाबदारी जरूर दिली आहे. आतापर्यंत चांगली सुरुवात, थोडंसं व्यत्यय रनअप मध्ये हर्ष नावाच्या गोलंदाजावर जरूर पाहायला मिळतोय. पाचवा चेंडू आखुडपलचा चेंडू जरूर होता, परंतु बाईच्या माध्यमातून गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव जरूर मिळेल. 11 वर 0 गडी बाद अशी अवस्था. या षटकातील विचार केला तर शेवटचा एक चेंडू असेल. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल ती एकविरा बेलापूर विरुद्धात श्रीकृष्ण कोलशेत. यानंतरचा सामना देखील गावदेवी कोलशेत आणि डेनिस 11 नेरुल अशी जरूर लढत पाहायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये. उस्ताद स्पोर्ट्स तुर्बे हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय, परंतु तडपत्या उन्हामध्ये इथे मात्र चांगली अशी फटकेबाजी चेतन म्हात्रे जरूर करत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 17 या आकड्यावर जरूर पोहोचली आहे. 17ने जर सरासरी गाठली तर मात्र 68 60+ धावा जरूर अपेक्षित असतील. चला त्वरित सामना चालू करा विनंती असेल. कोलशेत संघ पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर सुरुवात मात्र गोलंदाजाने चांगली केली होती. त्यानंतर मात्र चेतन याने अंदाज खरपूस समाचार घेतला. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, एकूण धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते
0 गडी बाद 17 या आकड्यावर सातत्यपूर्ण अशी ही लढत आणि या पद्धतीने जर फलंदाजी एकविरा बेलापूर संघाची झाली 60+ धावा जरूर पाहायला मिळेल. चेतन म्हात्रे आतिश पाटील ही सलामीची जोडी आणि अजून देखील तंबूमध्ये आपण विचार केला साहिल दिवेकर, ऋषी म्हात्रे, मयंक म्हात्रे, विराजदादा पाटील यांसारखे एक बलाढ्य खेळाडू मात्र तंबूमध्ये जरूर आहेत. बेलापूर संघाच्या खात्यामध्ये धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या 6 चेंडूंमध्ये 17 धावा जरूर कुठून काढल्यात आणि आता मात्र प्रथमताचा संधी आतिश पाटील याला जरूर मिळेल. मयूर ठाकूर नावाचा गोलंदाज ज्याच्या खांद्यावर दुसऱ्या षटकाची जबाबदारी श्रीकृष्ण कोलशेत या संघाकडून जरूर दिली जाईल. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात जरूर पाहायला मिळते. सुरेख असं भव्य दिव्य आयोजन, चमचमत्या ट्रॉफ्यांनी सर्वांचं लक्ष जरूर वेधलंय. 8 फूट इंचाची प्रथम क्रमांकाची आणि 6 फूट इंचाची ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जरूर आपण पाहतोय जे आपल्याला या आमच्या समालोचन कक्षासमोर जरूर पाहायला मिळते. आतिश याला मात्र हा चेंडू जरूर फेकून दिला होता गोलंदाज मयूर याच्या माध्यमातून, परंतु एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. सुरेख असं हे मैदान श्री देखील पाहायला मिळते आणि इथून सुरुवात ज्या फलंदाजाने चांगली केली होती त्याला मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम इथे मात्र जरूर आतिशाच्या माध्यमातून केलं गेलंय. पुढचा चेंडू इथे मात्र चेतन याच्या बॅटमधून जरूर टोलावला गेलाय, परंतु षटकार आलाय जिथे मात्र क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता, परंतु प्रेक्षकाची भूमिका बजावत असताना चेतनाच्या बॅटमधून हा या इनिंगचा तिसरा षटकार एक हाती किल्ला लढवण्याचा जरूर प्रयत्न चेतनाच्या माध्यमातून केला गेलाय. जवळजवळ विचार केला तर 22 या धावसंख्येचं वैयक्तिक योगदान आतापर्यंत दिल्याने संघाचं एकूण धावसंख्या 24 लॉस ऑफ 0 विकेट्स. दमदार सुरुवात इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच, आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चूक होते की काय, क्षेत्ररक्षक तैनात होता, एलिमिनेशन थोडंसं कमी, उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज बाद झालाय तो चेतन म्हात्रे बॅक टू द डगआउट. परंतु 22 धावांचं एक मोलाचं योगदान देऊन चेतन मात्र परतलाय. या धावसंख्येवर मात्र पहिला हादरा बसलाय तो चेतन म्हात्रे याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज साहिल दिवेकर, चांगली फलंदाजी आणि टाळ्यांचा गजर जरूर पाहायला मिळेल चेतन म्हात्रे यांच्यासाठी. नवीन फलंदाज डावकुरे हाताचा साहिल विनोद दिवेकर हा सज्ज झालाय, ज्याच्यावर मात्र आता मदार पूर्णपणे आपल्या धावसंख्येला पुढे नेण्याची एकविरा बेलापूर संघासाठी जरूर असेल. एक गडी बाद 24 अशी प्रथमतः फलंदाजी करत असताना जरूर धावफलकावर धावा एकविरा बेलापूर संघाच्या पाहायला मिळतात. गोलंदाच्या मार्कवर 10-12 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा मयूर सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी करेल आणि त्याच्या समोर नौका फलंदाज डावकुरा हाताचा साहिल दिवेकर. आकुडबाईचा चेंडू इथे मात्र काय स्वतःला मात्र हवेमध्ये झोकवलं आणि आल्या पावली मात्र गोल्डन डक्सच्या माध्यमातून परतीचा प्रवास साहिल दिवेकर बॅक टू द डगआउट. हर्ष याच्या हातामध्ये हा चेंडू विसवला गेला आणि एक मोठा फलंदाज मात्र इथून बाद जरूर झालाय. 2 गडी बाद 24 अशी अवस्था बेलापूर संघाची जरूर पाहायला मिळते. तर नक्कीच 12व्या खेळाडूच्या भूमिकेत हंशा
इथे मात्र दाखल झालाय एकविरा बेलापूर संघाच्या माध्यमातून. तर सुरेख गोलंदाजीचा नजराणा मयूर याच्या माध्यमातून विनायक झेंडे. विनायक चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. आकुडबाईचा चेंडू भिरकावला जरूर, परंतु धावा फक्त मिळतील एक या धावसंख्येने ती 24 या धावसंख्येचा अडथळा मात्र बेलापूर संघासाठी मैदानामध्ये जो 2 विकेटसाठी आला होता तो मात्र 1 या धावसंख्येने अडथळा दूर केलाय विनायक याने आणि 1 या धावसंख्येने धावफलकाला 25 या आकड्यावर जरूर पोहोचवले. पहिल्या 2 चेंडूवर जरूर मार खाल्ला होता. शेवटचा 1 चेंडू गोलंदाज मयूर आतापर्यंत 2 सफलता आणि 8 धावा जरूर खर्च केल्यात. 25 धावा आल्यात. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि धावा मात्र मिळतील इथे. अवंतरच्या माध्यमातून पहिला अवंतर चेंडू या इनिंगचा जरूर मयूर याच्या माध्यमातून फेकून दिलाय आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतात. आकुडबाईचा चेंडू जरूर होता. बॅटची कडा आणि चेंडू तर डॉट बॉल आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 हा आकडा जरूर गाठलाय. 26 वर 2 एकविरा बेलापूर हा संघ जरूर पाहतोय. त्यांच्या विरोधात श्रीकृष्ण कोलशेत. नेक्स्ट मॅच साठी मी पुन्हा एकदा विनंती असेल, गावदेवी कोलशेत आणि डेनिस 11 नेरुल दोन्ही संघाचे कर्णधार आपण जर उपस्थित असाल तर प्लीज इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. तिसऱ्या षटकासाठी मात्र अनुभवाची शिदुरी घेऊन जितू शेलके, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतातील, तो मात्र इथे तिसऱ्या षटकासाठी जरूर दाखल झालाय. स्ट्राईक एंडला सलामीला आल्यानंतर आतिश जरूर आपण पाहतोय, परंतु आतिश याला स्ट्राईक मिळाली आणि त्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा आणि जितू शेलके याचा स्वागत समारंभ षटकाराच्या साह्याने. 32 वर 2 नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र सलामीला आल्यानंतर चेंडू द्यायचा, चेंडू बॉल द्यायचा आहे दादा. तर षटकार जरूर आतिशच्या बॅटमधून तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना जरूर पाहायला मिळाला आणि षटकाराच्या साह्याने 32 धावा दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला जरूर लगाम घातला होता मयूर याने, परंतु तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि आतिशची बॅट तलपली गेली. आता मात्र घडलंय काय, संधी जरूर प्राप्त झाली होती परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून चेंडू मात्र षटकाराच्या साह्याने आतिशच्या बॅटमधून हा दुसरा षटकार जरूर आलाय. धावसंख्या आता मात्र भरमसाठ वेगाने 38 हा आकडा गाठलाय. अजून देखील या षटकातील विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र आव्हान तर हे दडपण असतं, ज्या वेळेला मात्र मोठे फटके मात्र गोलंदाजावर केलेले प्रतिहल्ले त्यानंतर एक आगलं वेगळं प्रयत्नांना अपयश जरूर पाहायला मिळालंय. आता मात्र खोदून काढलाय ब्लॉक होलचा चेंडू, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र धावा मिळतील फक्त 1. फेकी जरूर चुकीची झाली होती. 1 ने मात्र धावफलकाचा विचार केला तर 40 हा आकडा जरूर गाठलाय. 60+ धावांचा मानस जरूर बेलापूर संघाने ठेवलाय आणि त्याच्या जवळ 40 या आकड्यावर जरूर पोहोचलेत. अजून देखील 9 चेंडूंचा खेळ जरूर शिल्लक असेल. विनायक याच्या बॅटमधून हा चेंडू कव्हरच्या दिशेने जरूर खेळून काढलाय. तत्पूर्वी मात्र चेंडू फरार झालाय. येतोय हा चौकार. दोन्ही साईडने मात्र प्रतिहल्ले जरूर पाहायला मिळतात आणि आवश्यकता जी धावांची उणीव होती
ती मात्र भरून काढत असताना दोन्ही फलंदाज जरूर पाहायला मिळतात. चव्वेचाळीस धावा धावफलकावर. खूप महागडं षटक हे जरूर पाहायला मिळते. 18 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये खर्च जरूर केल्यात आणि आता मात्र घडलंय काय तर ब्लॉक होलचा चेंडू खोदून जरूर काढला आणि इथे मात्र पाहायला लागेल की धावचीच्या माध्यमातून विनायकाला मात्र परतावं लागलंय. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा धावफलकावर. दुसरी धाव घेत असताना मात्र धावबाद व्हावं लागले ते विनायक झेंडे, न्यू बॅट्समन. इनेट नंबर 4 वर, इनेट नंबर 5 वर ऋषी म्हात्रे जरूर दाखल झालाय. चांगला प्रयत्न विनायकाच्या माध्यमातून 5 धावांचं योगदान आणि आतिशाचा विचार केला तर 4 चेंडूंमध्ये 14 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. 45 धावा जरूर झाल्यात. 7 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 60+ धावा झाल्या तर मात्र कुठेतरी बिग फाईट मॅच जरूर पाहायला मिळेल. चार षटकांची लढत आपण जरूर पाहतोय. नेक्स्ट मॅच डेनिस 11 नेरुल त्यांच्या विरोधात गावदेवी कोलशेत ही बिग फाईट मॅच जरूर पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर देखील मिस टायमिंग फटका ऋषी म्हात्रे, परंतु झेल टिपला जाईल का हे देखील पाहावं लागेल आणि सुरेख झेल टिपलाय तिथे क्षेत्ररक्षक गौरव याच्या माध्यमातून आणि शून्यावर मात्र दुसरा फलंदाज एकूणरित्या कोणताही भोपळा न फोडता बाद होतोय तो एकविरा संघाचा. एकूण 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने 45 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. चौथ्या षटकासाठी कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल याकडे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज जतीन, अतिश आणि जतीन 2 बंधूंची जोडी मात्र आता एकविरा बेलापूर संघासाठी खेळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. नवीन गोलंदाज इनेट नंबर 4 शेवटचा हाणामारीचा स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी प्रतिकेश जरूर गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज झालाय. तर हाणामारीच्या षटकामध्ये कोणत्या धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल हे देखील पाहावं लागेल. 45 वर 4 गडी बाद झाल्यात. एकविरा बेलापूर विरोधात श्रीकृष्ण कोलशेत ही लढत आपण जरूर पाहतोय. अतिश पाटील आणि जतीन पाटील ही 2 बंधूंची जोडी मात्र आता मैदानामध्ये उतरली आहे. अतिश आतापर्यंत विचार केला 4 चेंडूंमध्ये 14 या धावसंख्येचं योगदान आणि आतिशला मात्र आता टॉप गिअरवर फलंदाजी जरूर करावी लागेल. तर चला सुरुवात करायची आहे. चौथ्या षटकासाठी गोलंदाज प्रतिकेश श्रीकृष्ण कोलशेत संघाकडून आणि आता मात्र शॉर्ट पद्धत चेंडू. इथे मात्र मोठा मासा जाल्यामध्ये बसला असता परंतु जाल फाटलं. आतिशाला जरूर जीवनदान मिळालंय. येणाऱ्या कालामध्ये ते धोकादायक जरूर ठरेल श्रीकृष्ण कोलशेत संघाला. धावसंख्या धावफलकावर 46 जरूर पाहायला मिळते. 46 लॉस ऑफ 4 विकेट्स. आकुटबाजीचा चेंडू पुन्हाच त्याच दिशेने क्षेत्ररक्षक तोच होता परंतु आता कार्पेटच्या साह्याने चेंडू जरूर गेला. 1 धाव आणि 1 धाव संख्येने धावफलकावर 47 धावा जरूर पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. तर धावसंख्येचा विचार केला तर 47. 4 चेंडूंमध्ये कितपत धावांची मजल मारली जाईल याच्याकडे देखील लक्ष लागलंय. आकुटबाजीचा चेंडू आता मात्र डॉट बॉल आलाय.
थोडीशी स्मशान शांतता मैदानामध्ये जरूर पाहायला मिळते. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असताना एक धाव जरूर अतिशयच्या बॅटमधून आली आहे. कौतुक करावं लागेल प्रतीकेश याचं. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा. शेवटच्या षटकाचा उल्लेख केला तर मात्र स्लॉग ओव्हरचा हाणामारीचं षटक धावा लुटायचा असता, परंतु धावांवर इथे मात्र लगाम घातलाय. आकुडपायचा चेंडू जरूर होता जतीनसाठी. धावचीची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु थ्रो खराब जरूर पाहायला मिळाले. फक्त एक धाव. एक या धावसंख्येने 49 आणि शेवटचा चेंडू 60+ ची अपेक्षा जरूर लागली होती, परंतु या धावसंख्येला इथे मात्र रोख दिलंय. 4 धावा आतापर्यंत प्रतीकेश यांनी खर्च केल्यात. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र जे पहिल्या 5 चेंडू मध्ये करता आला नाही ते मात्र 6व्या चेंडूवर. एकूण धावसंख्या 55, मायनस होतील 2. 53 धावा आणि 54 धावांचा टार्गेट आणि आतिशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 20 धावांचं योगदान, 3 उत्तुंग असे षटकार जरूर पाहायला मिळालेत. चला नेक्स्ट मॅच साठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. टॉस साठी या गावदेवी कोलशेत आणि डेनिस 11 नेरुल. बघा ज्या संघाचा कर्णधार उपस्थित आहे आणि ज्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल, ज्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल त्याला पेनल्टी दिली जाईल. जी पेनल्टी आपण एकविरा बेलापूर संघाला 2 धावांची दिली आहे. म्हणून जो संघ उपस्थित असेल त्या संघाने आपली उपस्थिती दाखवावी विनंती आहे. 55 धावा धावफलकावर लगावल्यात. 2 धावांची पेनल्टी. एकूण 53 आणि 54 धावांचा टार्गेट असेल. गावदेवी कोलशेत, डेनिस नेरुल, आपण यायचंय, व्यासपीठावर यायचंय. टॉस करून घ्या प्लीज, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. सर्वांना नियम सारखे आहेत याची नोंद असावी. चला गावदेवी कोलशेत, चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे बेलापूर. एकविरा बेलापूर याला विनंती आहे, लगेच त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एकविरा ऐरोली बेलापूर संघाने 55 धावावरून 56 धावाचं टार्गेट दिला होता, पण त्याच्यातून 2 धावा मायनस करून 54चा टार्गेट जिंकण्यासाठी 54 कोलशेत संघाला. बॉल श्रीकृष्ण कोलशेत संघाला.
चला पण टॉस सौरभ केनी यांना विनंती करेन, साहेबांना विनंती करेन की त्यांनी टॉससाठी यायचं आहे. डेनिस 11 नेरोल आणि गावदेवी कोलशेत या दोन संघामध्ये होईल. दोन्ही संघ आलेले आहेत. मी पंचांना विनंती करीन सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. त्यांना वॉर्निंग द्यायची आहे. आधीच सामन्याला खूप उशीर झाला आहे आपल्याला. ओमकार पाटील आणि गौरव दरे फलंदाज. नेरुल संघाने टॉस जिंकलाय. संघाच्या एकविरा बेलापूर या संघाच्या वतीने पहिलं शतक घेऊन येतो तो साहिल देवेकर. पंचांच्या डावी बाजूनी गोलंदाजी करणार, सामना करणार ओमकार. बघूया पॉवर प्लेचा कितपत फायदा घेतो, कवरा फायदा घेतो. बघूया आता जे काय होईल ते. आम्हाला काही जमन आहे कॉमेंट्री, आमचे वशन जवरी जमल तवरी आम्ही करू. आता बघा चला पहिला बॉल घेऊन येतो साहिल. पंचांच्या डावी बाजूने सामना करेल ओमकार. पहिल्याच बॉलचा खरपूस समाचार. ऑफच्या दिशेने पहिलाच बॉल, पहिलाच षटकार. संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं 6 धावांनी चालू करतो तो आणि उघडतो तो. ओमकार पाटीलच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर पहिला षटकार. एकदम मोठा तडाखा. चला बॉल, मी विनंती करेन इथं बसण्यापेक्षा तुम्ही बॉल हाणून दिला तर बरं होईल. नवीन बॉल तर त्या बोलाना कोण जेल तर नाही. थांब आईला बोल. मी इथं अनिकेत सौरभ आईला बोल कला फेकता आईला बॉल. देवेंद्र दादाला विनंती करेन की त्यांनी आमच्या समालोचन कक्षात यायचं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसंच वेतन यांचंही मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. पंचांना मी 2 मिनिटं सामना थांबवायला सांगेन. हे जावा उठा जावा त्यांच्या जवळ. काय रे अनिकेत तसाच ऑफ साईडला जा, उतरले जायचाच. नवसाथी मित्रमंडळाच्या वतीने देवेंद्र दादाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी. चला सामना करायचा आहे. दादा मला काही जमन आहे, जवळ जमते तवळ कॉमेंटेटरला सपोर्ट करते मी. दुसरा बॉल परत त्याच दिशेने. बघा कवरा फायदा यो झाराचा आमच्यावर. तिसरा चौथा आणि रनआउटची संधी आणि रन इन बिटवीन. बघा काय जो रंदावला यो वाचवलाय. लय भारी मारलेला पण झाडाच्या पाय वाचला, नाही तर आउटच जाईल असता. चला संघाची 2 धावांनी होते 8 धावा. तिसरा बॉल घेऊन येतोय. बघा हवेन मिस टाइम शॉट. जतीन बॉल खाली आणि हा पहिला हादरा बसतो तो कोलशेत श्रीकृष्ण संघाला. ओमकार पाटीलच्या स्वरूपात खूपच चांगला खेळत होता. 3 बॉल 8 धावा. भारी केला बी, आता काही फायदा नाही. येऊ द्या चला. साहिल देवेकरला पहिलाच तिसऱ्या चेंडूवर सफलता भेटते. ओमकार पाटीलच्या स्वरूपात खूपच चांगली फलंदाजी केली होती ओमकारनी, पण साहिल देवेकरच्या तिसऱ्या बॉलला यश मिळते ते साहिल दिवेकरला. आणि जतीन कधीपासून आम्हाला सांगत होता नाही जम पण कॅच जाम भारी पकेरली. बघा 1 डाऊनच्या स्वरूपात प्रत्येकेश घरत तडाकेबाज फलंदाज. तसं त्यांना बेस्ट ऑफ लक आहे आमचे मंडळाच्या वतीने आणि देवेंद्र दादाकडून.
जिंकून यावं तिसरा राऊंड बी यो. चला चौथा बॉल घेऊन येईल तो साहिल. सामना करेल करत आणि खूपच चांगला असा मारलेला पण मिस टाइम शॉट प्रॉपर झाला नव्हता काय बॅटच्या मिडलला. आणि हा दुसरा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज आउट होतोय तो प्रतिकेश घरत. 0 स्वतःचं खातं ना खोलता आउट होतो तो. 0 या धावसंख्येवर प्रतिकेश घरत. बघा पहिल्या बॉलला 6 लागला, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलला सर्कलमध्ये आऊट न तिसऱ्या बॉल चौथ्या बॉलला आऊट लेगच्या दिशेने. या आत्ता ऐकलं ना ते यानं पाणी लागतं. बघा अजूनही 2 बॉल बाकी आहेत. बघूया कशा प्रकारचा सामना करतो तो साईराज पाटील. बघूया कितपत फायदा घेतो पॉवर प्लेचा. आणि अजूनही साहिलचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा परत चान्स होता बिजाव डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आणि धावसंख्या हॅट्रिकची सुवर्ण संधी होती पण ती काय हुकली आणि 1 धावाने भर होते. धावसंख्या होते संघाची 9. शेवटचा बॉल बाकी. बघूया किती फायदा घेतो बॅट्समन. त्या गोऱ्यावर तरी मारला पाहिजे. आणि अरे वा बघा खूपच चांगला चेंडू खोलवर पद्धतीचा. काय फायदा घेता आला नाही आणि ओव्हरची समाप्ती आणि 1 ओव्हर 9 धावा 2 विकेट. खूपच चांगली गोलंदाजी केली ती साहिल दिवेकरने. आता बघूया संघाच्या वतीने दुसरं शतक कोण घेऊन येतं. पुढील सामना डेनिस 11 नेरुल व गावदेवी कोलशेत. खूपच दोन्ही संघांना विनंती आहे की तयार राहायचं आहे. विनायक झेंडे संघाच्या वतीने दुसरं शतक घेऊन येतो तो विनायक झेंडे. सामना करेल तो गौरव तरे. विनायक झेंडे न गौरव तरे. बघूया आता पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलेलं आहे. आता कितपर फायदा घेतो बघूया फलंदाज. अठरा बॉल 45 धावागाराच्या. बघूया फलंदाजाला तुटून पडायला लागेल. गोलंदाजावर बघूया विनायक झेंडे. सामना करेल तो गौरव तरे. चला फास्ट दोन्ही संघाला विनंती फास्ट खेळायचंय. पहिला शॉर्ट ऑन पूलचा बॉल काहीसा फायदा घेता आला नाही. शॉर्ट मारायचा नाही. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण काही प्रयत्नाला सक्सेस मिळत नाही. चला साईराज पाटील परत सामना करेल विनायक झेंडेंचा. बघू कितपत फायदा घेतो. बघा मिस टाइम शॉट खाली आतिश. मला वाटत नाही झेल चोरीलो बी खतरनाक पकडला मिस टाइम शॉट. पूल करायचा होता. पूल इज अनसक्सेसफुल. आतिश एकदम फुल कॅच पकडली. बघा दुसऱ्या बॉलवर विकेट मिळतो तो विनायक याला खूपच अशी चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक 10 धावा. जितू शेलके बघा हे ओपनिंगला आले होते
काही कारणास्तव यांना वन डाव 1 ओव्हर नंतरला उतरवलंय. बघूया किती चांगले खेळतात हे. जितू हे कितपत फायदा घेतो. शतकातला तिसरा बॉल घेऊन येतो तो विनायक. पुन्हा एकदा खूपच चांगला मारलेला. पंचांचा निर्णयाची वाढ बघतो. बाउंड्री 4 धावा येतात. नाही खांबाय खांबा खांबाय खांबा दादा विरो खांबाय खांबा. बघा लक्ष ठेवीत रे. नाही रे बघा मी सांगताय हंपरचा निर्णय पण तो 100% तोच रेल. मला माहित नाही पंच आहे का हंपर आहे बिहाय ते आहे. चला पुन्हा एकदा बघा पूल केलाय. झाड आहेत म्हणून थोडासा त्रास होतो पण दुसऱ्या धावाची चालू आहे रनिंग. बघा धावते बघा कसं. 2 धावा भेटतात. धावसंख्या 2 धावांनी होते. धावसंख्या 16. अजूनही 2 चेंडू शिल्लक. मी शेंगदा याही बी लक्ष ठेवा तुम्ही. कोणी मेरला. पाचवा चेंडू घेऊन येतो विनायक. सामना करेल तो दादा. दादानी उचलला आणि आतिशाईला पुढं आणि काय झेल कडक. एक हातात पकडलाय तो. आतिश यांनी खूपच चांगली फिल्डिंग दी आतिश बघा खूपच खोलवरचा बॉल होता. त्यांनी खोदून काढलेला. लगभग आतिश पुढं झालेला. अंदाज चुकलेला त्याचा बी. त्यांनी एक हातान भारी कॅच पकडली आणि संघाला लागतो तो धक्का. 4था. खूपच चांगली बॅटिंग करत होते जितू दादा पण आता काही या बॉलवर जमलं नाही आणि खूपच चांगली फिल्डिंग केली ती आतिशाने आणि 46 जिंकायला बोलतो. बघा नवीन बॅट्समन आलाय गौरव पारदे. विनायक याचा या शतकातला शेवटचा चेंडू घेऊन येतो. काहीसा खूपच चांगली अशी गोलंदाजी केली. 5 चेंडूत 7 धावा. खूपच सुंदर गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू आणि सामना करेल तो गौरव. बघूया कितपत फायदा घेतो. परत पुल करण्याचा प्रयत्न आणि अनसक्सेसफुल. झेल खाली. गौरव वर्धे बाद होतो. गौरव पारदे बाद होतो आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेतो विनायक झेंडे. खूपच चांगली गोलंदाजी केली आणि धावसंख्या होती ती 16 वरच आणि तशीच धावसंख्या राहिली 16. 5 बाद 16. विरू कमॉन यार. चला फटाफट खेळायचं आहे. उशीर झालाय. डेनिस इलेव्हनला विनंती करेन त्यांनी त्यांचा निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. नवीन फलंदाज येतो तो मयूर ठाकूर आणि बघा एक हातात झेल घेतली म्हणून त्याला लगेच 3री ओव्हर दिली. तो आहे आतिश. बारा चेंडू 38 धावा. बघ कसं गणित आहे. 8 पाल्या नापास झाले उभे. रेकॉर्ड आहे तो माझा. कतवीचा आहे तो नाही सांगे मी तुम्हाला. योगेश ब्रदर काही येला बघा संघाचं 3रं शतक घेऊन येतो तो आतिश. त्यांनी खूपच अशी सुंदर झेल घेतला होता मागच्या शतकामध्ये आणि स्वतः गोलंदाजीला आलाय. सामना करेल तो ओपनिंगला आलेला गौरव तरे. हो कितपत फायदा घेतो. पहिला चेंडू पहिला शॉर्ट बॉल. पूल करायचा प्रयत्न. सीमारेषा म्हणजे बाउंड्री आमची अर्धीच आहे म्हणून 1 धावा डिक्लेअर आणि बॉल फेका लवकर. हे तो काही जालीवर अडकला का दोस्ता.
बाहेर गेला. आवरे आलची आहेत ना आमची. यानं नुसत्या मॅच अशाला आला पाहिजे, बोलानाला नको कोणला. आलची आयलेन ब अनिकेत नाईट किंग. जा आता का जेव्हा राहिले आईला का दाबून खाल कालच्या गती. माझं लक्ष होतं अनिकेत तुझ्यावर. चला दुसरा चेंडू घेऊन येतो आतिश. सामना करेल तो गौरव. पुन्हा एकदा मारायच्या नादात डिक्लरच्या काहीस शॉर्ट ग्राउंड असल्या कारणाने डी क्षेत्र थोडंसं कमी आहे. बी बॅट्समनने समोर शालाला पाहिजे. बघा बोललो तर अनिकेत बोला नाला ज्याला त्याला भेटतंय संध्याकाळचे 12च्या मक्षाला. चला बॉल आलाय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. कॅप्टन वीरू बघा काय संघ बनवलाय त्याने. अजूनही 10 चेंडू 36 धावांची गरज. सामना करेल गौरव. तिसरा बॉल घेऊन येईल तो आतिश. खूपच सुंदर पुलर लेनचा बॉल होता. डिक्लरच्या स्वरूपात 1 धाव. अंपायरच्या अगोदर मी निर्णय देतोय. खूपच अशी सुंदर गोलंदाजी करतो. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं त्या आतिशाने. अजूनही 9 चेंडू 35 धावांची गरज. बघूया गौरव सलामीला आलेला. काही बी शेंगतो यो रायटर म्हणा. चला बघा खूपच चांगला बॉल. डॉट बॉल येतो. ठीक आहे सॉरी हा चुकी झाली रायटर. चला 5वा चेंडू घेऊन येतो तो आतिश. खूपच सुंदर अशी गोलंदाजी यो रायटर ना. बघा 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 परत बघ मारलाय चाललाय बाहेर बॉल आणि यो 6 येतोय ऑफच्या दिशेने. थोडासा खराब असा पुढे बॉल टाकला. भरपूर त्याचा फायदा घेतला गौरव याने. आणि हा साधावाने आणि बॉल द्यायचा आहे लवकर. वीरू बॉल घे. धाव संख्या होते ती 25. चालेल जे 25 जाईल्या. अजूनही पाहिजे का ती. शेवटचा बॉल. बघूया बॅट्समन कितपत फायदा घेतो तो. पुन्हा एकदा जोरदार मारलेला समोरच्या दिशेने. आणि हा बॅक टू बॅक 2 लगातार 6 षटकार. आणि ओव्हरची होते समाप्ती. बघ आवाज येतोय बाहेरशी. जे बाटे वो बॉल कसा मेरला 2. चला अजून आता 6 चेंडू. अजूनही 6 चेंडू 23 धावांची गरज. बघूया काय होतंय. आणि शेवटचं शतक घेऊन येतोय कोण. आणि यो 12वा फिल्डर नावच न सांगा मला. ऋषी मात्रे. बरोबर आहे तुझं बी. माझं लक्ष होतं त्याच्यावर. आमचा कॉमेडर बघ निस्ता खातय चिप्स. अरे सांगितले बिर्याणी. येल पीत बंदरे बी आईलाय. बी काही स्टेज वर येई नाही. आम्ही नाही फोटो काढणार दादा तुझ्यावर. ये आम्ही त्रास नाही देणार प्रीत दादा. ये इथं. बघा संघ केवढा चांगला खेळतो. आता 23 धावा पाहिजे. आणि गोलंदाज आलाय तो ऋषी मात्रे. एकच छोटा बघा 17-18 एज. छोट्याशा वयामध्ये ना आमच्या आई झाले 30-30ची. तर हे काय करतात कम आहेत. सबॉल 23. पहिलाच पुलर लेनचा बॉल होता. चांगला मारायचा 6 मारायचा बॉल. बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. बघा 56 धाव होत्या. 2 मायनस केल्या. 54 राहिल्या. 31 होत्या आता 32 झाल्या. आता 22 पाहिजे 5 बॉल. बघा सुवर्ण संधी होती मस्त 6 धावाची. बी काही जमला नाही बॅट्समनला. फुल टू बॉल घाई. बघा 5 बॉल 22 धावा.
बघू ऋषिके आणि बघा बेस टाइम झेल खाली फिल्डर फिरतं फिरतं बाई दिसला नाही बोल सूर्य दिसला जाऊ दे दादा नाराज नको हो काही नाही करेल करेल मस्त बॉलिंग बघा काय वय आहे 17-18 आम्हाला सांगता यायचा 12वा फिल्डर आमचा त्याचं मला नाव नाही माहीत खतरनाक बॉलिंग करतोय ऋषी आता गौरव परत मागच्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 सिक्स मारलेले परत तो स्ट्राईकला येतो गौरव कितपर फायदा घेतो बघूया आता 4 चेंडू 21 धावा पाहिजे नाही उलटा रेव शेरा रेव थांब रा फोन आला काय रे काय झालं आउट ठीक आहे सॉरी हा लक्ष नव्हतं फोन यालता बोलतो जेवण कव आत्ताशी माझे दोस्त राग नका मानू बघा माझं लक्ष नव्हतं बी भारी बॉल टेकला असेल बॅट्समन फॉलो थ्रू मध्ये आउट जाईल काही नाही लक्ष थँक्यू प्रीत दादा तुम्ही आमचा मान ठेवला आले तुम्ही आणि फलंदाजा तो मेघनाथ आणि मी आमच्या नवसाती मित्रमंडळाच्या वतीने प्रीत बंद्रे दादा यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो थोड्या आमचे मंडळ आणि आमचे मित्र क्रिकेटर सगळे गेलेत खेळायला परत पुलर लेनचा बॉल बघूया पंचांचा निर्णय काय येतो बाईच्या स्वरूपात 1 धाव दादा ये जरा नाही तर थांब जे एक ओव्हर खपू दे बघ हे बघ जिंकणार आहे कोण बी जिको पण क्रिकेटच जिको कोणी डेनिसवाल्यांना विनंती करेन त्यांचा निर्णय कळवायचा आहे कंपल्सरी चेस ना कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम आहे स्पर्धेचा परत सुंदर असा बॉल षटकार मारण्याचा नादात बॉल डॉट निघतोय चला शतकातला शेवटचा चेंडू मला असं वाटतंय जवळपास बेलापूर एकविरा बेलापूर हा जिंकलेला आहे माझे दोस्ताचा संघ हाय विरू निस्ता हसतोय विकेट कीपर आहे बाग 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 बाका रे बोल चला जिंकले